श्रोत्यांमधून जे आजचे अतिथीगण आहेत जे आपलं मनोगत व्यक्त करणार आहे, त्यात पहिलं मनोगत सौ सुलभाताई साने, राहणार पवई, मुंबई. मी सौ सुलभाताईंना विनंती करतो की आपलं मनोगत व्यक्त करावं. कृपा कटाक्षाची किरणे मोह समुद्राचे आटणे, घडे जये त्या श्रीकृष्णे वंदू तया ते श्रीराम. सदाशिवसमारंभा शंकराचार्य मध्यमा, अस्मदाचार्यपर्यंता वंदे गुरुपरंपरा. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. माझे सद्गुरूंना शिरसाष्टांग नमस्कार. श्रोते तुम्ही जगदीशाच्या मूर्ती, तुम्हाला वंदन. चातुर्मासातील सत्संगाच्या समारोप प्रसंगी सर्व प्रवचन पुष्पमालेबद्दल मी माझं मनोगत व्यक्त करावं असं सविताताईंनी मला संधी दिली. हे वक्ते जे होते ते मुंबईसारख्या आधुनिक शहरापासून ते गडचिरोलीसारख्या ग्रामीण भागापर्यंतचे होते. या सर्वांनी तुकाराम महाराजांच्या गाथेतील एक एक अभंग रोज विवरण केले. या कार्यक्रमाचे आयोजन गेल्या 5-6 महिन्यांच्या पूर्वीपासून सविताताई आणि त्यांची टीम करत होत्या. त्याच्यामुळे आज हा सोहळा अतिशय सुंदरपणे पार पडत आहे. 15-20 वर्षापासून डॉक्टर काका इथे येत होते, कधी प्रवचनमालेसाठी, कधी गुरुपौर्णिमेसाठी असे. आणि त्यांनी ओळखलं की इथे आध्यात्मिक कार्याची जरुरी आहे आणि भविष्यात इथे असे काहीतरी मोठे कार्य घडणार आहे असं त्यांच्या द्रष्ट्याच्या दृष्टीला नक्कीच कळलं होतं. इथले लोक इतर संप्रदायांच्या प्रभावाखाली येत आहेत आणि त्यांना वेदांताची ओळख करून देणे अतिशय जरूर आहे असं काकांना वाटलं. तसेच तिथल्या कार्यकर्त्यांची गुणवत्ता पण त्यांनी बघितली, त्यांची उमेदही त्यांनी बघितली. असं त्या सविताताईंच्या कार्यकर्त्यांना प्रोत्साहन मिळत राहील, हे कार्य पुढे वाढत राहील यासाठी डॉक्टर ज्योत्स्नाताई पाटणकर, आणखीन साधनाताई पुरोहित वगैरे सारखे ज्येष्ठ अनुभवी साधक तेथे जात राहिले. गेल्या काही वर्षात हा वृक्ष चांगलाच फोफवला आणि अजूनही त्याचा विस्तार होणारच आहे याबद्दल शंकाच नाही. या उपक्रमात 60-70 प्रवचनं झाली. रोज एका श्रोत्याचे, एका वक्त्याचे एका तुकाराम महाराजांच्या अभंगावर विवरण होत असे. आम्ही रोज ती लिंकची वाट बघत असायचो की आज कुठला अभंग आम्हाला कळेल, आज कुठल्या तुकाराम महाराजांच्या अभंगातला गाभा कळेल, हे आम्हाला अतिशय उत्सुकतेने आम्ही वाट बघत असायचो. ही प्रवचन मला फारच उत्सुकतापूर्वक झाली. या अभंगांचे 2-4 गट करता येतील. पहिल्या गटात तुकाराम महाराजांनी काही अभंगातून स्वतःचा अनुभव उत्स्फूर्तपणे सांगितला आहे ते अभंग, किंवा दुसरा गट नामाचा महिमा सांगणारा असा एक होता. विठ्ठलाविषयी प्रेमभाव, पूर्ण समर्पण, तर कधी प्रेमाचे भांडण असे अभंग असणारे तिसरा गट म्हणता येईल. साधकांसाठी परमार्थाचे वर्म सांगणारा असा वेदांतपर अभंगांचा आणखी एक गट होता. संत संघाचे महात्म्य सांगणारा एक गट. असे वेगवेगळे विषय, वेगवेगळे वक्ते, पण परमार्थ हित साधणे हा एकच उद्देश अगदी स्पष्टपणे सांगत होते. गाथेला तुकोपनिषद का म्हणतात ते हे सर्व वक्ते एकमुखाने वर्णन करत होते. मनाच्या पकडीतून, माईक जगाच्या पकडीतून आपल्या मनाला सोडवून ब्रह्मैक्याकडे गती देणे असा उद्देश सर्व अभंगातून प्रकट होत होता. पहिला गट जो स्वतःचा अनुभव सांगणाऱ्या अभंगांचा आहे, त्याच्यामध्ये अणुरेणी या थोकडात तुका आकाशा एवढा, किंवा धवळले जगदाकार अंधार तो निरसला,
किंवा आनंदाचे डोई, आनंद तरंग इत्यादी बऱ्याच अभंगातून तुकाराम महाराज स्वतःचा अनुभव सांगतात. संत शक्यतो स्वतःबद्दल बोलत नाहीत, पण हे अभंग तुकोबांना त्यांच्या अनुभवातून उत्स्फूर्तपणे सुचलेले आहेत, जे ऐकायला इतके गोड वाटतात की आपण पण असा अनुभव घ्यावा अशी ओढ वाटून राहते. तत्वमसी विद्या ब्रह्मानंदी सांग, तेची झाला अंगे तुका आता. या अभंगातून अखंड एकरसत्वाचा अनुभव प्रकट केलेला दिसतो. याचेही वर्णन एका प्रवचनात ऐकले. आठवण आठव गेला भावा भाव, झाला स्वयमेव पांडुरंग. काय सुंदर अनुभव आहे. आता काही अभंगातून वक्त्यांनी नामाचा महिमा सांगितला. सगुणाचेच नाम पण निर्गुणाच्या सत्तेवर घेत असतो. प्रत्येकाच्या आत चैतन्य आहे म्हणूनच आपण नाम घेतो. सद्गुरूंनी नाम दिले तेही त्यांच्या चैतन्याच्या सत्तेवर. नामी आतच आहे, नाम नामीत अभेद आहे, असे ज्येष्ठ प्रवचनकार सौ जयश्रीताईंनी सांगितले. आता काही अभंगातून संत संघांचे महत्त्व सांगितले गेले. भवसागरातून पार पडण्यासाठी संतांचे अनुभव व अनुभवी सद्गुरूंच्या आज्ञाप्रमाणे जर आपण वागलो तर आपणही सत्शिष्य होऊ. भगवंत म्हणतात, संत माझी रुपडी, आत्मज्ञाने चोखडी. जगावरचे प्रेम संतांकडे वळवायचे हे लक्षात घेण्यासाठी काही प्रवचनातून सांगितले. काही अभंगातून प्रेमभाव ओतप्रोत दिसतो. विठ्ठलाची आळवणी अतिशय भावरूप होऊन केलेली दिसते. काहीमध्ये विठ्ठलाशी प्रेमाचे भांडण केलेले दिसते. सोळा होऊ तो ओवळे जडले, अज्ञान पाप पुण्य यापासून मला दूर ठेव, तुझ्या पायी माझी वृत्ती जळून राहू दे, अशी प्रेमळ आळवणी दिसते. अवघे देव साथ. या अभंगात तुकाराम महाराज सांगतात, व्यवहार समोरच्याची योग्यता बघून त्याप्रमाणे करावा. तत्वदृष्टीने एक देवच सर्वांमध्ये आहे, पण व्यवहार दृष्टीने जगात भेद मानावा. अशी काही परमार्थातली वर्म काही अभंगातून सांगितली गेली. चंचळी चंचळ, निश्चळी निश्चळ या अभंगात सर्पाचा भ्रम ती दोरी आहे हे कळेपर्यंतच. छायेची ते नका सरी धरू. एकदा दोरीचे ज्ञान झाले की ब्रह्मऋषी बुडी घ्यावी. काही अभंगातून जे परोपकार दयामाया विसरतात त्यांना चांगलेच फटकारले आहे. म्हणून वारकरी पंथात तुकाराम महाराज बापाची भूमिका तर ज्ञानेश्वर महाराज माऊलीची भूमिकेत आहेत असे म्हटलं जातं. अशा प्रकारे सगळ्या वक्त्यांनी जरी वेगवेगळे अभंग विवरण केले तरी सर्वांनी आपले हित कशात आहे तेच जवळ करावे, हा सद्गुरूंचा मंत्र जपण्याचाच आग्रह धरला. परमार्थ नेहमी प्रथम पुरुषी एकवचनी, माझ्यासाठी, माझ्यापुरता असाच असावा. मी, माझा परमार्थ, माझं सद्गुरू, माझे पारमार्थिक हित यावरून लक्ष हटू देऊ नये. अशा सर्व वक्त्यांच्या प्रवचनातून पारमार्थिक बळ मिळाले. रोज कोण वक्ता असेल, कुठला अभंग विवरणाला असेल अशी उत्सुकता असायची. आपले आपण जाणावे स्वहित, जेणे राहे चित्त समाधान. माझ्या प्रसन्नतेला धक्का लावण्याचा अधिकार मला सुद्धा नाही. प्रसन्नता, शांती, तृप्ती आपली आपणच जपायची हे सर्वांनी सांगितले. संदेश तुकाराम महाराजांचा होता आणि आधार सद्गुरू वचनांचा, सद्गुरूंच्या शिकवणीचा. अशी सुंदर प्रवचनांची पुष्पांची माला या सोहळ्यात अर्पण केली. शेवटी असे म्हणावे वाटते की वक्ते असती वेगळाले, परी सर्व सद्गुरूचरणी मिळाले. वक्ते असती वेगळाले, परी तुकारामच महाराज चरणी मिळाले. वक्ते असती वेगळाले, परी विठ्ठल चरणी मिळाले. जय जय रघुवीर समर्थ. सद्गुरुनाथ महाराज की जय. सुलभाताईंच्या या मनोगतानंतर श्रोता अतिथीगणांमधून श्री जयंत उंदरीकर राहणार बुलढाणा यांना विनंती करतो
ते आपलं मनोगत व्यक्त करावं. अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सचितानंद सद्गुरु श्री ब्रह्म चैतन्य रामानंद प्रल्हाद तुकाराम महाराज की जय. सब साधु संतन की जय. पुंडलिक वरदा हरे विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. गेल्या 22 मार्च 2020 पासून कोरोना व लॉकडाऊनमुळे आपण घरी बसलेलो आहोत. सुरुवातीला रामायण, महाभारत व श्रीकृष्ण या मालिकेच्या माध्यमातून आपण श्रवण करीत आहोत. त्यानंतर दिनांक 1 जुलै 2020 पासून किंबहुना त्याच्याही आधी अनेक दिवसापासून सौ सविताताई व त्यांची चमू तसेच चातुर्मास उत्सव समिती ब्रह्मपुरी यांनी अतिशय उत्कृष्ट नियोजन करून कोरोना काळात प्रत्येकाच्या घरात केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर भारतातील इतर भागात सद्गुरू श्री तुकाराम महाराज यांचे विचार घराघरात पोचवण्याचे उत्कृष्ट कार्य केले आहे. या कार्यामध्ये डॉक्टर परमपूज्य श्रीकृष्ण देशमुख मुरगुड या सद्गुरूंचाही आशीर्वाद लाभला आहे. लॉकडाऊन असूनही सर्व गावागावात बरोबर 4-5 दिवस आधी तुकाराम गाथा हा ग्रंथ पोचला. एकाच गावात अनेक भागात देवशयनी एकादशीपासून संपूर्ण चातुर्मासात गाथेचे वाचन घरोघरी दररोज सुरू झाले. सामर्थ्य आहे चळवळीचे, जो जो करील तयाचे, परंतु तेथे अधिष्ठान भगवंताचे या पंक्तीचा प्रत्यय या रूपाने आला. चातुर्मास उत्सव समिती अंतर्गत सौ सविताताई यांनाच याचे संपूर्ण उत्कृष्ट आयोजन व नियोजनाचे श्रेय आहे. सर्व हरिभक्तपरायण साधक यांचे अनेक अनमोल विचार प्रत्येक अभंगाच्या प्रवचनाच्या माध्यमातून आम्हा सर्वांपर्यंत पोचले. अनेक अभंगावर विस्तृत असे विश्लेषण ऐकण्याची संधी मिळाली. सर्व प्रवचने उत्कृष्ट झाली. मी श्रोता या नात्याने श्री जयंत यशवंत मुंद्रीकर मला या कार्यक्रमाच्या निमित्ताने कोणता लाभ झाला व गाथेतील कोणते विचार मला मिळाले हे आपणासमोर थोडक्यात मांडत आहे. प्रत्येक जीव हा अव्यक्त ब्रह्म असून त्या ब्रह्माचे प्रकटीकरण करणे हेच प्रत्येक जीवाचे ध्येय होय हे मला तुकाराम महाराजांमुळे कळले. नुसता प्रपंच चांगला करणे हे काही मनुष्य जन्माचे ध्येय नव्हे. जनावरे देखील आपला प्रपंच करतात. मनुष्याने भगवंताची उपासना करून त्याची प्राप्ती करून घेतली पाहिजे हे तुकाराम महाराजांमुळे मला कळले. प्रपंच व परमार्थ दोन्ही जर सृष्टिकर्त्याने निर्माण केले आहे तर ते परस्पर विरोधी नसून परस्परांना पूरकच असले पाहिजे. मनुष्य जीवन हे मी व माझे या वर्तुळाभोवतीच केंद्रित असते. त्यामुळे परमार्थ हा ध्येय व शरीर हे त्यासाठी माध्यम या विचाराकडे डोळे झाक होते. आपल्या सर्व कर्तव्यामध्ये भगवंताचे स्मरण ठेवणे हेच सर्व वेदांताचे सार आहे हे देखील मला गाथेमुळेच कळले. सदहेतूखाली देखील आपले विषय प्रेम दडलेले असते. योग साधनेपेक्षा नामस्मरण श्रेयकर हे मला तुकाराम महाराजांमुळे कळले. आपले कर्तव्य करून फक्त फळ रामावर सोपवावे. साधकाने आपल्या नीतीचा पाया मजबूत राखावा. या संदर्भात तुकाराम महाराजांचे विचार प्रेरणादायी आहे. जोडोनिया धन उत्तम व्यवहारे, उदास विचारे वेच करी, असे सद्गुरू तुकाराम महाराज म्हणतात. मनुष्याने नुसते शब्दज्ञानातच अडकू नये. शब्दज्ञान झाल्यास जास्तीत जास्त पंडित व्हा. अनुभवा वाचून पुस्तकी ज्ञान हे वांझच आहे. बुद्धीच्या क्षेत्रात जे आहे ते अनुभूतीच्या क्षेत्रात आले की ज्ञान होते. ज्ञान म्हणजे आपणाशी पहावे आपण. ज्ञान म्हणजेच
स्वतःची खरी ओळख, सेल्फ रिअलायझेशन. आपल्या कष्टास यश येणे हे केवळ परमेश्वराच्या कृपेवरच अवलंबून आहे. केवळ सुख असावे, दुःख नको हे मागणे संयुक्तिक नाही. देह ही गहाण वस्तू आहे, आपल्या मालकीची नाही. देह हा काळाच्या अधीन आहे. भगवंताचे होऊन राहिले तर विवेक वैराग्यादी सर्व आपोआप येते. पतितांना सुधारणे हेच संताचे खरे कार्य आहे. संतापासून मिळवायचे ते फक्त भगवंताचे प्रेम. खऱ्या पश्चातापाने चित्तशुद्धी होते. प्रपंचाचा वीट आल्याशिवाय देवाची भेट होत नाही हे मला तुकाराम महाराजांमुळेच कळले. खेळायचा प्रपंच मानावा. ज्ञान मार्गापेक्षा भक्ती मार्गाने अनन्यता लवकर साधते हे मला प्रवचनाच्या विवेचनावरनं कळले. देहबुद्धी मरते ती खरी पुण्यतिथी होय. बुडते हे जन न देखवे डोळा, म्हणून कळवळा येत असे तुकाराम महाराज सांगतात. सगळ्या सांसारिक विपत्तीचा विनियोग आंतरिक विरक्तीसाठी करून घेण्याची कला महाराजांना साधली होती. ते म्हणतात, बरे झाले देवा निघाले दिवाळे, बरी या दुष्काळ पीडा केली. आता काय खावे कोणीकडे जावे, गावात राहावे कोणाजवळ. कोपला पाटील गावीचे हे लोक, आता मज भीक कोण घाली. तुका म्हणे याचा संग नव्हे भला, शोधित विठ्ठला जाऊ आता. अशा कासावीस झालेल्या मनाने ते खरंच घर सोडून विठ्ठलाच्या शोधायला निघाले. इंद्रायणी पार केली, भांबरा डोंगर झाला, घोराडा डोंगर झाला, मनाला भावणारं ठिकाण सापडलं. वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे, पक्षीही सुस्वरे आळविती. तुका म्हणे होय मनाशी संवाद. सुखही परमात्मा व दुःखही परमात्मा अशी तुकाराम महाराजाची अवस्था असल्याने कठीण प्रसंगातही मनाचा तोल न ढळू देता त्रास देणाऱ्या व्यक्तींना देखील योग्य शब्दात त्यांनी कणखरपणे उत्तर दिलेली आहे. कणखरपणे तुकाराम महाराज म्हणतात, वेदाचा तो अर्थ आम्हासीच ठावा, एरांनी वाहावा भार माथा. सर्व रोखे व अभंग इंद्रायणीत विसर्जित केले. रोख्यांकडे पाहण्याचा तुकारामांचा रोख विठ्ठलांनी ओळखला. शेवटी एकाच डोहात काय बुडवायचं व काय वर आणायचं याचा विवेक विठ्ठलाजवळ होताच. अनेक दिव्य अनुभव लोकांच्या नजरेला आता पुढे येऊ लागले. प्रत्येकाला उपदेश तुकाराम महाराज करत. उपदेशाचा प्रत्येक शब्द मात्र स्वानुभवात मुरलेला होता हे अतिशय महत्त्वाचे आहे. लोकांना परमार्थाकडे लावणे, शुद्ध ज्ञानाचा प्रसार करणे हाच खरा संतांचा चमत्कार आहे. हेच कार्य संत श्री तुकाराम महाराजांनी आयुष्यभर केले. पार्थिव सुखेही मनसोक्त उपभोगता यावीत आणि ईश्वराचाही साक्षात्कार घडावा, एकाच वेळी दोन्ही व्हावे असे सामान्य माणसाला वाटते. परंतु तुकाराम महाराज म्हणतात की हे अगदी अशक्य आहे. जन्माला येताना आपण एकटे असतो, जग सोडताना देखील आपण एकटेच असतो. तुम्ही हे जग सोडताना इतरांना रडू द्या, पण तुम्ही मात्र शांत व समाधानी राहा. हे चिरंतन समाधान तुम्ही प्राप्त करा. मग तुम्हाला जीवनाविषयी मोह व मृत्यूचे भय वाटणार नाही. जिथे जन्म मृत्यू, बंधनमुक्ती, प्रकाश अंधार, चांगले वाईट, सुख दुःख, परस्पर विरोधी द्वंद्वे पूर्ण नाहीशी झालेली आहेत, अशा राज्यात तुम्ही पोचाल. ते चिरशांतीचे राज्य आहे, त्याला भूमा असे म्हणतात. हे परमध्येय गाठण्याची तुमची अभिलाषा असेल तर सगळी माया झटकून टाका. सगळा गोंधळ जो आहे तो मायेच्या राज्यात आहे हे कायम ध्यानात ठेवा. हे मला गाथेमुळेच कळले. सद्गुरू म्हणजे तुमच्या इष्टदेवतेचा दृश्य प्रतिनिधीच आहे. तत् त्वम असि हे संपूर्ण सत्य असून गाथेचे सार आहे.
व तेच संपूर्ण सत्य आहे. नम्र झाला भूता त्याने कोंडिले अनंता असे आपण म्हणतो, पण कोरोनामुळे देवालाही बंदिस्त व्हावे लागले. कोरोनाची ताकद एवढी की त्यांनी देवालाही बंदिस्त केले. चातुर्मास उत्सव समिती ब्रह्मपुरी व सौ सविताताई यांचे काटेकोर नियोजन यामुळे या सोहळ्याचा आनंद आम्हा सर्वांना लुटता आला. प्रत्यक्ष व अप्रत्यक्षपणे ज्यांनी या उत्सवाच्या आयोजनास मदत केली त्या सर्वांना मी धन्यवाद देतो व माझे शब्द संपवतो. जय जय रघुवीर समर्थ. आदरणीय जयंत उंदरीकर यांच्या या मनोगतानंतर सौ अर्चनाताई जोशी राहणार वाशिम यांना विनंती करतो की आपलं मनोगत व्यक्त करावं. जय जय रघुवीर समर्थ. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः. गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. चातुर्मास समिती ब्रह्मपुरी आदरणीय सविताताई खरवडे यांच्यातर्फे चाललेले हे कार्य ऐकून होते. सहज विचारणा झाली की मी सामील होऊ शकते का तुमच्या ह्या उपक्रमामध्ये, आणि मला उत्तर मिळालं का नाही. भगीरथाने आणलेल्या गंगेने जसा जगाचा उद्धार झाला, प्रदेश सुजलाम सुफलाम झाला, तशी संतांनी भक्तीची ज्ञानाची गंगा समस्त मनुष्य मात्रांसाठी उपलब्ध करून दिली आहे. ती ज्ञानगंगा चातुर्मास समितीने वाहती ठेवली आहे आपल्या डॉक्टर काकांच्या सत्संकल्पाने. यावर्षी आपण सगळेजणच संतश्रेष्ठ श्री तुकाराम महाराजांच्या गाथेचा, ज्याला पंचमवेद असेही आपण म्हणतो, त्याचा अभ्यास करीत आहोत. त्यानिमित्ताने आपले परात्पर श्रीगुरू खंदारकर महाराज यांनी त्यावर केलेल्या भाष्याचेही वाचन चालू आहे. या अभंग गाथेच्या अभ्यासात मी स्वतः वाचक, श्रोता, वक्ता अशा तिन्ही प्रकारांनी सामील झाले आहे. आषाढी एकादशीला ग्रंथ हातात आला आणि हाती निधान सापडले असे वाटले. आपण मनुष्य मात्र गृहस्थाश्रमी. महाराजांनी आपल्याला कर्तव्यांचा उपदेश केला आहे. आपल्या वर्णाप्रमाणे, आश्रमाप्रमाणे आपले आचरण असावे. देव आपलासा करण्याकरता भाव पाहिजे, आणि भाव उत्पन्न होण्याकरता धर्माचरणाने मन शुद्ध करावे लागते. जो मनाला विषयांपासून परतवतो तोच या जगात बलवान आणि शूर आहे. त्या मनाला आवरण्यासाठी महाराज सांगतात, घेई घेई माझे वाचे, गोड नाम विठोबाचे. तुम्ही डोळे तुम्ही घ्यारे सुख, पहा विठोबाचे मुख. तुम्ही आई कारे कान, माझ्या विठोबाचे गुण. मना तिथे धाव घेई, राही विठोबाचे पायी. तुका म्हणे जीवा, नको सोडू या केशवा. नवविधा भक्तींपैकी कोणतीही भक्ती करावी, पण त्यात प्रेम असावे, तरच ती भक्ती होते, आणि अशीच भक्ती देवाला आवडते असे महाराज आपल्याला सांगतात. साधन केल्यापासून कोणतेही साध्य प्राप्त होत नाही, हा तर सिद्धांत आहे. महाराज सांगतात, भगवंताचे पाय चित्तात धरणे हेच भवदुःख निवृत्तीचे आणि सुखप्राप्तीचे खरे गौप्य माझ्या हाती लागले आहे. विठ्ठला व्यतिरिक्त जो पदार्थ दिसतो तो सत्य नाही, असाच माझा निश्चय झाला आहे. नारायण विश्वंभर, विश्वपिता, विश्वाचे अधिष्ठान, विश्वाचे पालनपोषण करण्यास कारण आहे असे यथार्थ ज्ञान झाले तर जग मिथ्या आहे असा निश्चय होतो. नारायणाच्या ठिकाणी औदार्य, धैर्य, निर्मत्सरत्व, निर्मलत्व ही लक्षणे आहेत. म्हणूनच त्याला आपण सर्वेश्वर असे म्हणतो. अनंत लक्षणांपैकी सच्चिदानंद एवढा भाग अंगी पाळला तरी मनुष्य नारायण रूपच होतो असा महाराज आपल्याला विश्वास देतात. आणि याविषयी जर आळस केला तर मात्र आपले दैन्य कधीही संपायचे नाही असे महाराज आपल्याला सांगतात. त्यात ते आपल्याला कर्म, भक्ती, खरे ज्ञान, संत संगती, नामस्मरण, मन आवरणे, खरा देव कोण,
त्याचे गुण काय, त्याचे लीला संकीर्तन, त्याचे महात्म्य, त्याचे प्रेम, भक्तांनी केलेले त्याच्यावर प्रेम आणि त्यानेही केलेले भक्तांवरचे प्रेम, तो भक्तांसाठी काय काय करतो, असे कितीतरी प्रकारांनी महाराजांनी अभंग रचना केलेली आहे. आणि विठ्ठलाविषयी, पांडुरंगाविषयी, त्या जगन्नियंत्याविषयी आपल्याला सारं काही महाराज या अभंग गाथेतून उलगडून दाखवत आहेत. महाराज म्हणतात, आम्ही नवविधा भक्तीचा माल साठविला, त्याचे मोठे दुकान घातले आहे. रामकृष्ण हरी या नामरूपी बाणाचे महत्त्व असे आहे की त्याने अविद्येची पीडा होत नाही. हरीच्या नामसंकीर्तनाने हरीच्या कृपाप्रसादाचा रस आपोआप प्राप्त होतो. आणि म्हणून महाराज आपल्याला परत सांगतात की नामाचा ठेवा आपल्याजवळ जतन करून ठेवा. सगळ्या संतांच्या कृपेने मला हे सुख प्राप्त झाले आहे. म्हणून पांडुरंगाला महाराज म्हणतात, तुझ्यासारखा पांडुरंगा कोणीच नाही. हेच यावरनं सिद्ध होते. म्हणून सगळ्या मनुष्य मात्रांना महाराज म्हणतात, होई बा जागा, होई बा जागा, ज्यामुळे देवाचे स्मरण होईल असा आता काहीतरी तू प्रयत्न कर आणि ते त्यामध्ये सातत्य ठेव. त्यानंतर प्रवचने ऐकण्याची सुसंधी चातुर्मास समितीने आपल्याला उपलब्ध करून दिली. सगळे प्रवचनकार, ज्येष्ठ श्रेष्ठ, जाणकार, निष्णात, अभ्यासू साधक, प्रत्येकाची हातोटी, प्रत्येकाचे विषय मांडण्याचे कौशल्य तर विलक्षणच. ज्योत्स्नाताई शास्त्राभ्यास, परिपूर्ण श्रीगुरुनिष्ठा, संयमित, मोजकेच पण परिणामकारक बोलणे. साधनाताई तब्येतीची तक्रार असूनही आवाज मात्र खणखणीत आणि स्पष्ट मांडणी. माधुरीताई, जयश्रीताई, सुनीलदादा लुले, श्री बाळकृष्ण चौगुले सर, कौलवकर सर, नंतर स्नेहाताई, कांचनताई, नीनाताई, शिल्पाताई सहस्रबुद्धे, सीमाताई, सगळ्यांच्या शास्त्राच्या संकल्पना स्वच्छ आणि स्पष्ट आणि बोलणेही रसाळ. उज्ज्वलाताई, ममताताई, वर्षाताई, सगळ्यांचेच विवेचन अतिशय सुंदर. अभिजित देशमुख तर आपला तरुण तडफदार वारकरी. सगळेच जण ज्ञानाच्या आणि भक्तीच्या पालखीचे भोई झालेले आहेत. किती विविधता त्यांच्या प्रत्येकाच्या मांडणीमध्ये आहे. तेजस्विनीताई, शोभाताई पुरोहित, डॉक्टर पुरोहित, मोहनराव कुलकर्णी, दिलीपराव जोशी, सगळ्यांचेच अभ्यासपूर्ण विवेचन. सगळे ही प्रवचने ऐकून खूप आनंद वाटला. मी स्वतः वक्ता म्हणून मला सविताताईंनी 3 प्रवचने दिली होती. 3 प्रवचनांची तयारी करताना त्या अभंगांचं चिंतन, त्यावरचा विचार, मग त्याविषयीची इतरांशी केलेली जाणकार लोकांशी केलेली चर्चा. आधी तर असं वाटत होतं की आपल्याला काही उलगडतच नाही आहे. मग कळीची एक एक पाकळी उकलावी आणि त्याचं फूल व्हावं, तशी प्रवचनाची मांडणी हळूहळू तयार व्हायची. ते करण्यात फारच मोठा आनंद लपलेला होता. शब्दांचे अर्थ, संतांची, शास्त्रवचनांची प्रमाणं, काही अभ्यास करत असताना इथे कुठे देता येतील, कुठे वापरता येतील याचा विचार सतत चालू असायचा. कसे होणार, आपल्याला जमेल का असे वाटत असतानाच त्याचे विचार, ग्रंथातील किंवा अभंगातील विचार, त्याचा अर्थ सगळं उलगडलं जायचं. आणि हे सर्व श्री गुरूंचा कृपाशीर्वाद, संत संगत, ग्रंथसंगत या सगळ्यांचाच झालेला परिणाम आहे. डॉक्टर काका म्हणतात ना, सुचवणारा तिथे बसलेलाच आहे, आपण फक्त आत बघायचे म्हणजे तो सगळे काही सुचवतो. सविताताई, त्यांच्याबरोबर काम करणारे सगळेच कार्यकर्ते, अभंग वाचक, सगळेच जणू काही भारलेले आणि भारावलेले. त्यांच्या त्यागाला, त्यांच्या कष्टाला तर सीमाच नाही. अभंग गायन पण अतिशय सुरेखच सगळ्यांनी केलं. अवर्णनीय असा ज्ञान, भक्ती, प्रेमाचा त्रिवेणी संगम असलेला असा हा सोहळा अनुभवायला आला, जो अतिशय भावपूर्ण, जोशपूर्ण, मधुर, रसाळ वचनांनी आणि रसाळ वाणीने असं भरलेलं हे प्रवचनमालेचं सत्र मन अतिशय गंधित करून दिलं. मनाला अतिशय टवटवीत, ताजतवाना करून गेलं. अतिशय आनंद देऊन गेलं. एवढंच मी माझं
मनोगत इथे व्यक्त करते आणि इथेच थांबते. जय जय रघुवीर समर्थ. चातुर्मास उत्सव समिती ब्रह्मपुरीच्या वतीनं या 6व्या वर्षात यूट्यूबवरील चातुर्मास उत्सव समिती ब्रह्मपुरी महाराष्ट्र या चॅनलवरील या 62 प्रवचनांचा सांगता समारोह आपण आत्ता सौ अर्चनाताई जोशी वाशिम यांचं हे शेवटचं मनोगत होतं. यानंतर या सर्वांचे मी पुन्हा एकदा शब्दसुमनांनी स्वागत करतो. यानंतर या समारोहाच्या अध्यक्षा आदरणीय स्नेहाताई महाजन, उपाध्यक्षा शिवगड आध्यात्मिक ट्रस्ट मुरगुड राहणार पुणे, यांना विनंती करतो की या प्रवचन मालेबद्दल त्यांनी आपले विचार व्यक्त करा. सर्वांना नमस्कार करते. आजच्या या चातुर्मास सोहळा ब्रह्मपुरी या कार्यक्रमाची सांगता आपण करत आहोत. त्या सांगतेच्या निमित्ताने ऑनलाईन व्यासपीठावर जमलेले आलेले आपले परमपूज्य डॉक्टर काका यांना अतिशय भक्तिपूर्वक आणि आदरपूर्वक नमस्कार करते. आदरणीय परमपूज्य मंदाताईंना वंदन करते. आणि ह्या चातुर्मास सोहळ्याच्या निर्मात्या, ज्यांनी अतिशय यशस्वीपणे हा सोहळा, ऑनलाईन सोहळा 4 महिने इतक्या सुंदर पद्धतीने आणि यशस्वीपणे चालवला, त्या आपल्या सर्वांच्या आवडत्या सविताताई यांना वंदन करते. या चातुर्मास सोहळ्याच्या सांगतेच्या निमित्ताने एका विषयाबद्दल थोडंसं बोलायचं धाडस करते. विषय असा आहे की आपले सद्गुरू परमपूज्य डॉक्टर काका म्हणजे माझे वडील यांनी जो वेदांताचा प्रसार केला, वेदांताचा जो त्यांनी प्रचार केला आणि त्याचा उहापोह कसा केला, असा एक अतिशय प्रचंड मोठा आणि थोडासा अवघड असा विषय थोडा मांडायचा प्रयत्न मी करणार आहे. स्वतःच्या आपल्या आयुष्याबद्दल थोडा जरी आपण विचार केला तर असं लक्षात येतं की माझं आयुष्य म्हणजे माझा प्रपंचच आहे, अशी एक धारणा होऊन गेलेली आहे की काय. म्हणजे प्रपंच हेच आयुष्य झालेलं आहे थोडक्यात. आपण सगळेजण रोज कोणता ना कोणता तरी प्रश्न सोडवत असतो, त्याची उत्तरं शोधत असतो. म्हणजे काही प्रश्न आपण निर्माण करतो, काही बाहेरून तयार झालेले प्रश्न असतात, किंवा काही गोष्टी असतात की ज्या आपण सतत त्याच्यामध्ये काही विचार करतो, त्याच्यावरती काही ॲक्शन घेतो, काहीतरी कर्म करतो आणि मग त्याच्यातून आपण आपली रोजची म्हणजे प्रपंच चालवत असतो. काय आपला उद्योगधंदा असेल तो करत असतो, नोकरीधंदा असेल तो करत असतो. हे सगळं करण्यामध्ये आपण आपलं आयुष्य किती वेगाने जात असतं असा विचार थोडासा थांबून केला तर आपल्याला हे नक्कीच लक्षात येईल की हे जे सगळं आपण करतो तेच माझं आयुष्य, असं एक मनामध्ये कुठेतरी एक धारणा झालेली असण्याची शक्यता अगदी दाट आहे आणि झालेलीच असणार आहे, झालेलीच आहे. सगळे सारखे प्रश्न सोडवत असतो असं नाही, तर काही सुखद घटना पण त्याच्यामध्ये छान चांगल्या घडत असतातच. त्याच्यामधून आपण आनंद घेत असतो. आपली काही आजूबाजूला माणसं असतात, काही कार्य होत असतात, त्यांच्यामधून आपल्याला आनंद मिळत असतो, तो पण आनंद आपण घेत असतो. असं आपलं इतकं फास्ट आयुष्य जातं आहे की विचार करायला वेळ आहे की नाही आपल्याला. सतत आपण काहीतरी कर्म करून इतक्या गोष्टी आपण करत असतो की आपलं आयुष्य किती फास्ट चालू आहे. रोज एक एक दिवस कुठे संपतो कळत नाही, आठवडा, महिना, वर्ष कुठे गेलं हे कळत नाही. असं वाटण्या इतके अनेक उद्योग सध्या आपण सगळेच करत असतो. आणि मग ह्या सगळ्या घटनांमधून, आजूबाजूच्या परिस्थितीमधून जो काही आपल्याला आनंद मिळत असतो, सुख आपल्याला मिळत असतं असं वाटतं, ते म्हणजेच
आपला खरा आनंद, तोच आनंद, असं एक आपली धारणा झालेली असण्याची शक्यता आहे. म्हणजे आनंद देणाऱ्या सुखद घटना, त्रास देणाऱ्या वाईट घटना किंवा दुःखद घटना, त्यावरची काढलेली काही सोल्युशन्स, त्यात सहभागी असणाऱ्या व्यक्ती आणि ज्यामध्ये ह्या घटना घडतात ती आजूबाजूची संपूर्ण परिस्थिती, यांचा समूह म्हणजेच आयुष्य, अशी आपल्या नकळत आपली एक धारणाच बनून गेलेली आहे की काय, हे आपण तपासण्याची गरज आहे. मग हे जे काय चालू आहे प्रपंच, आयुष्य, त्याचा जो वेग आहे सध्याचा, त्या सगळ्याला जबाबदार कोण आहे? मग कोणामुळे तरी हे सगळं घडत असलं पाहिजे. एक उत्तर असं आहे वेदांतामधलं, म्हणजे ते वेदांतातली अगदी एक बेसिक गोष्ट आहे की माणसाचं जे पूर्वकर्म असतं ते पूर्वकर्मच सध्याच्या आपल्या या आयुष्याला कारणीभूत असतं. आपल्याला जी बुद्धी होते ती आपल्या पूर्वकर्मातून होते आणि संचितातून पण होते. मागच्या जन्मांमधल्या आपण जी कर्म केलेली असतात त्याच्या संचितामुळे आपण आत्ताचं हे मनुष्यजन्म आपला हा आपण व्यतीत करत असतो. तर म्हणजे सतत काहीतरी कर्म करणं हे आपलं चालू असतं. काहीतरी काम, कर्म म्हणजे कोणती तरी क्रिया जी ठरवून आपण करतो, काही विचार करून करतो ती. अशा ह्या आपल्या प्रापंचिक आयुष्याला आपण कर्मकांड असं म्हणू शकतो. खरं असा एक विचार मनात आला. म्हणजे महाभारतात जसं ते लाक्षागृहकांड होतं ना, की ज्यामध्ये शकुनी मामाच्या कल्पनेतून कौरवांनी पांडवांना जाळून टाकण्याचा कट रचला, ते लाक्षागृहकांड. कांड म्हणजे तो एक अध्याय, घटना. तसं आपल्या आयुष्याचं हे एक कर्मकांड चालू आहे असं एक कल्पना केली तर मग आपल्या या कर्मकांडाचा शकुनी मामा कोण? लाक्षागृहकांडाचा हा जो कल्पना त्याची होती तो शकुनी मामा. मग आपल्या या कर्मकांडाचा जो आत्ता आपण कर्मकांडामध्ये जो वेळ घालवतो त्याची ती कल्पना कोणाची, हा प्रश्न पहिला मला पडतो. असे काही प्रश्न मुळात आपल्याला पडतात का हे तपासून बघायचं आहे. कारण आपल्याला आपणच विचार करायला पाहिजे. आपण असे कोणी युधिष्ठिर लागून गेलो नाही आहेत की कोणीतरी एक यक्ष येईल आणि आपल्याला प्रश्न विचारेल असं काही आपल्याबाबत शक्यता वाटत नाही, निदान माझ्या बाबतीत तरी नाही. म्हणून मलाच प्रश्न विचारायला हवेत आणि मग त्याची उत्तरं शोधायला हवीत. दुसरा विचार आहे की मग हे जे काय आपलं आयुष्य चालू आहे, जे कर्मकांड त्याला जे काय नाव दिलं आहे, त्याच्यात वाईट काय आहे? मग चालू आहे ना, सगळं चालू आहे. रोज मी काहीतरी गोष्टी करत असते, त्याच्यातून काही प्रश्न सोडवत असतो, आयुष्य पुढे जात असतं, सुख दुःख दोन्हीचा अनुभव येत असतो. तर मग हे सगळा त्याच्यामध्ये काहीतरी प्रश्न विचारा, काहीतरी अभ्यास करा, नंतर परमार्थ म्हणजे काय, अध्यात्म, त्याचा अभ्यास करा. हा सगळा खटाटोप कोणी सांगितला आहे असा पण एक प्रश्न पडू शकतो. ह्याच्यामध्ये मेख अशी आहे की आत्ता जे मी म्हटलं की ते सुखदुःखाचे आपल्याला अनुभव येत असतात, हे इतकं साधं वाक्य वाटलं तरी ते सुख आणि दुःखाचे हे जे अनुभव येतात याच्यातच ती मेख आहे. सुखाचेच फक्त अनुभव येत असतील तर काही प्रश्नच नाही आहे, पण दुःखाचे तर जास्ती येतात ना. आणि हे हिंदोळे असतात, कधी सुख कधी दुःख, कधी सुख कधी दुःख, कधी आनंद कधी त्रास. हे जे सारखा हेलकावे आपले ह्या भवसागरामध्ये आपण खात असतो, तर ते तसे का आणि तसे नसायला हवेत हा मुख्य मुद्दा आहे. म्हणजे हा मला प्रश्न पडतो का, आणि पडत नसला तर तो पडला पाहिजे. आणि त्याच्यासाठी म्हणजे ह्या सुखदुःखाच्या हेलकाव्यातून, हे सुखदुःखाच्या या त्रासातून एकदा ते असं करत करत कशासाठी आयुष्य घालवायचं? मी कायमची सुखी आणि कायमची आनंदी का नाही होऊ शकत, हा पहिला प्रश्न पडला पाहिजे. आणि तो माझा हक्क आहे हे पहिल्यांदा कळलं पाहिजे की सततचं सुख मिळवणं आणि सतत आनंद मिळवणं हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे.
मला सुखरूपता आली पाहिजे, आनंदरूपता आली पाहिजे, हा माझा पहिला मुख्य मुद्दा आहे. आणि ते मी मिळवीनच असा जो खरा मुद्दा आहे. आणि हेच लक्षात येत नाही माणसाच्या. म्हणजे काही लोकांना मात्र असे प्रश्न पडतात बरं का. ज्यांना ते पडत नाहीत त्यांना तसे ते पडावेत यासाठी संत, अवतारी पुरुष, ज्ञानी, साक्षात्कारी व्यक्ती यांचं नियोजन आपल्या आयुष्यामध्ये झालेलं असतं. हे पण आपल्या लक्षात येत नाही. ते लक्षात घ्यावं, हा मुद्दा आहे. ज्यांना प्रश्न पडतात त्यांना त्याची उत्तरं मिळावीत यासाठी सुद्धा अशा व्यक्तींचं नियोजन तर झालेलंच आहे. पण ज्यांना ते कळत नाही त्यांच्यासाठी सुद्धा डॉक्टर काकांसारख्या व्यक्ती आपल्याला त्याची आठवण करून देतात. हे नियोजन कोण करत असतं तर डॉक्टर काका बोटवरती आकाशाकडे दाखवून म्हणतात की तो हे सगळं नियोजन करत असतो. तर तो म्हणजे कोण तर तो परमेश्वर. आता त्याचं जर सगळं नियोजन असेल तर आपल्याला ते निदान समजावं तरी की हो हे त्याचं नियोजन आहे आणि मग त्याचा उपयोग कसा करून घ्यायचा हे आपल्याला डॉक्टर काकांसारख्या व्यक्ती, विभूती आणि सगळे संत आपल्याला सांगत असतात. हा विचार आहे. तर हे जे प्रश्न पडतात त्या प्रश्नांचं असं काही उत्तर आहे का, एकच उत्तर असं काही आहे का की ते मिळालं की सगळ्या दुःखांचं निवारण होतं आणि माझं आयुष्य सुखामध्ये, आनंदामध्ये व्यतीत होऊ शकतं. असं काही एक उत्तर आहे का, किंवा एक गोष्ट अशी काही आहे का की जी मिळाली, जी समजली, जी कळली, ज्याचं ज्ञान झालं की माझं आयुष्य सत्कारणी लागेल आणि मला सुखरूपता, आनंदरूपता कायमची मिळेल, अशी काही व्यवस्था आहे का? संत सांगतात, आपला वेदांत सांगतो, अद्वैत वेदांत सांगतो, डॉक्टर काका जो आपल्याला सांगतात की अशी एक गोष्ट आहे की जी जाणली की सगळं जाणल्यासारखं होतं. म्हणजे वेदांतामध्ये एक जाणलं की सगळं सर्व जाणल्यासारखं होतं असं म्हणतात, असं सांगतात आपल्याला. शंकराचार्य सांगतात, सगळे वेदांती सांगतात, डॉक्टर काका सांगतात. तर हे एक जे जाणल्यासारखं होतं ते काय, हा प्रश्न आता आपल्याला दिलेला आहे. असं आहे हे, याच्यावरती श्रद्धा ठेवून आपण पुढे जायचं आहे बरं का. कारण काय, या सगळ्या संतांनी हजारो वर्षापासून आदी शंकराचार्यांपासून त्याच्यानंतर सगळे आपले संत आणि डॉक्टर काका संप्रदायातले पुढचे विभूती पुढची, की हे एक जाणलं की जाणल्यासारखं सगळं होतं आणि त्यामुळे सर्व दुःखांचं निवारण होऊन मनुष्य जन्म सार्थकी लागतो, हे जे सांगतात ना त्याच्यावर श्रद्धा ठेवायची असते बरं का. म्हणजे हा सगळा श्रद्धेचा विचार आहे. कारण काय, खरं म्हणजे श्रद्धेपेक्षा सुद्धा आणखी वेगळा विचार केला तर त्यांनी एवढी वर्ष हा विचार करून प्रचंड अभ्यास करून त्याचं चिंतन, मनन, निधिध्यासन सगळं करून मग आपल्याला हे त्यांनी सांगितलं आहे, रेडीमेड दिलं आहे त्यांनी आपल्याला. हे आहे, त्याच्यावर फक्त तुम्ही श्रद्धा ठेवा आणि मग जे करायला पाहिजे ते करा, एवढा थोडा परमार्थ आहे. म्हणजे पहिल्यापासून आपल्याला कुठले ग्रंथ, मोठमोठे उपनिषद, दशोपनिषद, अमुक तमुक काही वाचायची, त्याचा अभ्यास करायची खरं तर गरज नाही आहे. इतका तो थोडक्यात त्यांनी आपल्याला दिलेला आहे. तर कारण त्यांना हे प्रश्न पडले होते आणि मग त्यांना प्रश्न पडले, त्याची जी उत्तरं त्यांना मिळाली ते आपल्याला इतकी रेडीमेड हातामध्ये देतात, तेवढी आपण घ्यायची आणि ते सांगतील त्या वाटेवरती वाटचाल करायची, एवढंच आपलं काम आहे. म्हणून थोडक्यात असं की हे प्रश्न जे आपण म्हटलं ते विचार केला तर पडतात. विचारी, चौकस आणि बुद्धिमान माणसाला प्रश्न पडतात. मग ज्यांना पडत नाहीत त्यांचं काय, तर ते काय कमी चौकस असतात, कमी विचार करतात किंवा विचारच करत नाहीत. म्हणून त्यांच्या मनामध्ये हे प्रश्न निर्माण करून त्याचं उत्तर शोधायला लावणारे हे आपले संत आहेत. डॉक्टर काका आपल्याला सतत संतांची उदाहरणं, त्यांची वचनं आणि शास्त्र याबद्दलच सांगतात. त्या सगळ्या चौकटीमध्ये राहून हे कसं करायचं, हे कसं साध्य करायचं हा विषय आहे.
संतांची वचनं, अध्यात्मशास्त्र आणि साधना ह्या त्रिसूत्रीमध्येच सगळं उद्बोधन ते आपल्याला करत असतात. आता मग हा विचार करताना खरं म्हणजे हा प्रश्न पडला पाहिजे की हे सगळं जे करणारा जो मी आहे, मी काहीतरी करतो आहे, आत्ता मी श्रवण करतो आहे, मी वाचन करतो आहे, अभ्यास करतो आहे, साधना करतो, ते जे सगळं करणारा आहे तो मी आहे ना, तो कोण आहे? हा प्रश्न पडला पाहिजे, जो पडत नाही सर्वसामान्यांना. तर मी कोणचा शोध आपण घेऊ शकतो आणि त्याच्यासाठी आपल्याला आपलं हे अध्यात्मशास्त्र पूर्ण मदत करत असतं. त्याच्यावरून एक गोष्ट सांगते, छोटीशी मजेदार घटना की 1995 साली मुरगुडमध्ये पहिला अभ्यासवर्ग संपन्न झाला डॉक्टर काकांच्या साधकांचा. म्हणजे आत्ता जे शिवगड आहे त्या परिसरामध्येच हा पहिला अभ्यासवर्ग झाला 95 साली. त्यामधल्या म्हणजे त्यामधले सगळी जी प्रवचनं केली त्याच्यातसुद्धा डॉक्टर काका अद्वैत वेदांतच सांगत होते. तेव्हासुद्धा 95 सालापासून त्यांनी जे अभ्यासवर्ग सुरू झाले त्यातला विषय हाच होता की अद्वैत वेदांत आणि त्यात काय सांगितलेलं आहे. त्याच्यामध्ये एक तत्त्व सारखं येत होतं पुढे, मी देह नसून मी आत्मा आहे हे ओळखणं हा मुख्य विचार आहे. ह्या अद्वैत तत्त्वज्ञानाच्या अभ्यासाचा मुख्य विषय काय आहे, तर मी कोण हे शोधणं, त्याच्यासाठी साधना करणं संप्रदायपूर्वक, आणि मी देह नसून मी आत्मा आहे हे ओळखणं म्हणजे परमार्थ, तो मुख्य विचार. 5 वर्षाचा एक मुलगा ही 3 दिवसाची प्रवचनं ऐकत होता, कधी आईच्या मांडीवर बसून, कधी आजीच्या, कधी कोणाच्या. आणि 3 दिवसांनी प्रवचन संपल्यावर तो घरी आला आणि सगळ्यांच्या समोर उंबऱ्यामध्ये, दारामध्ये आडवा पडला आणि काय म्हणाला, आत्मा पडला. आत्मा पडला हे ऐकल्यावर आम्ही सगळेजण होतो तिथे आणि आम्ही खूप हसलो, मजा वाटली आम्हाला आणि त्याचं थोडंफार कौतुक केलं. बाबांच्या प्रवचनाचं जे मर्म होतं, म्हणजे डॉक्टर काकांच्या प्रवचनामधून ते जे मुख्य त्यातला विषय जे सांगत होते की मी म्हणजे मनुष्य हा देह नसून तो आत्मा आहे, तेच ब्रह्म आहे, हे त्या 5 वर्षाच्या मुलाला सतत ऐकून का होईना पण ते लक्षात आलं होतं की हे ह्यातलं मुख्य गाभा आहे, मर्म आहे. आता जर तो 3 दिवसाची प्रवचन ऐकून असं म्हणू शकतो की मी आत्मा आहे, आत्मा पडला, तर त्याला ते खरंच आत्मज्ञान झालं किंवा ते ज्ञान झालं असं म्हणता येईल का हो? तर त्याचं उत्तर नाही असं आहे. कारण त्या छोट्या मुलांनी जे सतत ऐकलं त्याच्यावरतून त्यांनी जे कन्क्ल्युजन काढलं ते अगदी बरोबर आहे आणि ते त्यांनी दाखवलं की आत्मा पडला, मी पडलो म्हणजे आत्मा पडला. तर ही त्याची त्या 3 दिवसांच्या प्रवचनांवरची एक प्रतिक्रिया होती, असं एवढं आपण नक्की म्हणू शकतो. पण त्याला आत्मज्ञान झालं असं मात्र म्हणणं शक्य नाही. कारण मी आत्मा आहे, मीच ब्रह्म आहे, अहम ब्रह्मास्मी, आणि गुरु जे सांगतात तत्त्वम असी, हे केवळ ते सांगतात आणि ते घोकणं, त्या घोकण्यामुळे ते आत्मज्ञान कधी असं होत नसतं. कारण आपल्याला सद्गुरू जे सांगतात त्या प्रक्रियेतून आपल्याला जायला लागतं, प्रतिक्रियेतून नाही. म्हणजे ती जी प्रतिक्रिया झाली ती एक प्रतिक्रिया होती, तेवढंच मूल्य आहे त्याला. पण मी कोण ही ओळखणं ही एक प्रक्रिया आहे जी आपल्याला अद्वैत तत्त्वज्ञान आणि वेदांत सांगतो. म्हणून आत्मविद्या ही जी आहे, जी ब्रह्मविद्या आहे, ही उपनिषदातून सांगितली आहे आणि ती जाणून घेण्याची विद्या असून ती संप्रदायपूर्वक जाणून घ्यावी असं तैत्तिरीय उपनिषदामध्ये वैशंपायन ऋषींनी आपल्याला सांगून ठेवलेलं आहे. तैत्तिरीय उपनिषदामध्ये काय सांगून ठेवलं आहे की ही जी ब्रह्मविद्या आहे, मी कोण हे जाणण्याची जी आत्मविद्या आहे, ती संप्रदायपूर्वक जाणून घ्यावी असं उपनिषदामध्ये सांगून ठेवलेलं आहे. आता हा एक मुद्दा आपण लक्षात ठेवूया, कारण आपण एकदम मोठ्या आणि मुख्य प्रश्नालाच हात घातला आहे, मी कोण. तर ह्या प्रश्नाच्या मागे गंमत अशी आहे की
हा प्रश्न आपल्याला जाणवून दिला आहे, त्याची जाणीव करून दिली आहे की माणसाचं मुख्य कर्तव्य या जन्मामध्ये हे आहे की मी कोण याचा शोध घ्यावा, हे आपल्याला जाणीव करून देणारे आपले सद्गुरू आहे. गंमत अशी आहे की त्याचं उत्तर पण ते सांगून टाकतात आधीच. उत्तर काय आपल्याला सांगून टाकलेलं आहे त्यांनी आणि मिळालेलं आहे आपल्याला की तू ब्रह्म आहेस किंवा अहम ब्रह्मास्मी, हे त्याच्यावरचं उत्तर पण त्यांनी आपल्याला सांगून टाकलेलं आहे. तर हे उत्तर सांगितलेलं आहे. तर मग हे प्रश्न पण तेच आपल्याला ओळख करून देतात, प्रश्नाची जाणीव करून देतात, त्याचं उत्तर पण सांगून टाकतात. मग मी काय करायचं? मी म्हणजे साधकानी की ज्याला मला मुक्त व्हायचं आहे, मला सुखी व्हायचं आहे, मला सुखरूप व्हायचं आहे, मला कायमस्वरूपी आनंदी व्हायचं आहे, आनंदरूप व्हायचं आहे. तर ते होण्यासाठी मी काय करायचं? मग तर उत्तर काय आहे? हे जे ज्ञान आहे अहम ब्रह्मास्मी, ते साधकानी मिळवण्याची गरज आहे. त्याची घोकंपट्टी करून किंवा हो आता मी ब्रह्म आहे एवढं म्हटलं की त्याचा अनुभव येणं अशक्य आहे. म्हणून ही जी आपली सगळी आत्ता धडपड चालू आहे सगळ्यांची, ती कशासाठी आहे? तर ह्या आनंदाचा अनुभव घेण्यासाठी आहे. म्हणजे तो अनुभव आला पाहिजे. नुसतं घोकून आणि मी ब्रह्म आहे, मी आत्मा आहे असं म्हणून ते काही टिकणारी गोष्ट नाही आहे. कायमची गोष्ट आपल्याला केव्हा एखादी गोष्ट पटते आणि लक्षात राहते जेव्हा एखादा अनुभव घेतो आपण तेव्हा. म्हणजे रोजच्या प्रपंचात सुद्धा मला जेव्हा अनुभव येईल तेव्हाच मला ते पटतं. दुसऱ्याच्या अनुभवावरून आपण खूप कमी शिकतो. आणि हा तर ब्रह्मानुभव आहे, तर तो ज्याचा त्यांनीच घ्यायचा आहे हे मात्र नक्की. त्याच्यासाठी आपल्याला सद्गुरू, संत, ग्रंथ, वेदांत हे सगळे आपल्याला मदत करण्यासाठी आहेत. ती जी एक सिस्टीम आहे त्या सिस्टीममधून आपल्याला सगळ्यांना जायचं आहे असं डॉक्टर काका आपल्याला नक्की सांगतात. ते शास्त्र समजावून घ्यायचं आणि त्याप्रमाणे वाटचाल करायची. याचं आता हे सगळं करताना पहिल्यांदा आपल्याला आपण प्रापंचिक असल्यामुळे समर्थांच्या दासबोधाचाच विचार करायला पाहिजे. समर्थांचा दासबोध काय म्हणतो? म्हणजे आपल्याला अगदी अतिशय पटेल अशी गोष्ट कुठली त्यांनी सांगितली तर प्रपंची पाहिजे सुवर्ण, परमार्था पंचीकरण, महावाक्य विवरण करिता सुटे, असं समर्थांनी आपल्याला सांगून ठेवलेलं. तर हे सतत प्रापंचिक गोष्टी आपल्याला पटतात आणि ज्या आपण दासबोधामध्ये ओवी बघतो. श्लोक आहे की प्रपंची पाहिजे सुवर्ण, परमार्था पंचीकरण, महावाक्य विवरण करिता सुटे. म्हणून डॉक्टर काकांनी 1980 सालापासून सज्जनगडावरून जी उद्बोधनाला सुरुवात केली त्या उद्बोधनाला प्रापंचिकांचा वर्ग असंच नाव होतं. कारण प्रपंचामध्ये जे अनुभव येतात, बरे आणि वाईट दोन्ही, त्या अनुभवांमधून काहीतरी माणूस जेव्हा शोधायला लागतो तेव्हा अशा वर्गांना जायला सुरुवात करतो. म्हणून जे प्रापंचिकांचे वर्ग त्यांनी 40 वर्ष घेतले तेव्हा तो प्रपंच करून मग परमार्थ पण करायचा असा त्याच्यामध्ये विचार होता. प्रपंच थोडं झाला पण आता परमार्थ कधी करायचा मग, तेव्हा त्यांनी हे उद्बोधन द्यायला सुरुवात केली. तर प्रपंच ज्या दासबोधामध्ये समर्थांनी रामदास स्वामींनी कधीच ते त्या प्रपंचात पडले नाहीत. त्या प्रपंचात पडण्यापूर्वीच म्हणजे तो सुरू होण्यापूर्वीच ते सावधान होऊन सुद्धा प्रापंचिकांचे अगदी बारीक सारीक गोष्टी त्यांना कशा कळल्या हा एक मला पडलेला मोठा प्रश्न आहे. आणि त्याचं खरं उत्तर असं आहे की ते मनुष्य देहानी होते पण ते अवतारी पुरुष होते, श्रीरामाचे अवतार होते आणि म्हणून ते विभूती असतात किंवा ईश्वर हा सर्वज्ञ असल्यामुळे त्यांना अशा त्या प्रपंचात न पडतासुद्धा त्या प्रपंचातल्या सगळ्या गोष्टी बारीक सारीक कळल्या की ज्यांनी माझ्या कल्याणासाठी, माणसाच्या कल्याणासाठी दासबोध, मनाचे श्लोक याच्यामधून
लिहून ठेवल्या की ज्याचा आपण अभ्यास करायला पाहिजे, जो करणं अपेक्षित आहे आपल्याच कल्याणासाठी. मग आता प्रपंची पाहिजे सुवर्ण याचा एवढाच फक्त हा भाग आपण ऐकला की आपल्याला वाटतं छान आहे, अरे वा, की रामदास स्वामींनी सुद्धा प्रपंची पाहिजे सुवर्ण सांगून ठेवलं आहे, म्हणजे पैसा मिळवा, द्रव्य मिळवा असं सांगितलं आहे. पण त्याच्या पुढचा भाग मुख्य आहे की परमार्था पंचीकरण. सुवर्ण पाहिजे ते कशासाठी आहे की पंचीकरण करत असताना, म्हणजे परमार्थ करत असताना जो काही आपल्याला प्रपंच चालवणं भाग असतं, तो प्रपंच चालवणं शक्य व्हावं एवढं धन, एवढा पैसा मिळवणं, एवढाच त्याचा अर्थ आहे. तो मिळवावा म्हणजे पुढच्या वाटचालीमध्ये कोणता अडसर येण्याची फारशी शक्यता राहत नाही, तशी ठेवू नये असा त्याच्यामध्ये प्रॅक्टिकल विचार आहे. की प्रपंची पाहिजे सुवर्ण म्हणजे परमार्थ करताना ज्या गोष्टीची आवश्यकता, मूलभूत गरजा आपल्या ज्या लागतात त्या पूर्ण होण्या एवढं धन, पैसा मिळवून ठेवावा, एवढाच फक्त त्यात लिमिटेड विचार आहे, हे मुख्य लक्षात ठेवावं. आणि मुख्य विषय आहे तो परमार्था पंचीकरण, महावाक्य विवरण करिता सुटे, हा मुख्य त्यातला विचार आहे. तर हे पंचीकरण कसलं, हा आता परत पुढचा प्रश्न आला. परमार्था पंचीकरण ठीक आहे, पण काय म्हणजे काय? पंचीकरण म्हणजे काय? ते कसं होतं, कशाचं, काय? तर पंच म्हणजे 5. माझा देह हा पंचमहाभूतांपासून तयार झालेला आहे. प्रत्येकाला 5 ज्ञानेंद्रिय, 5 कर्मेंद्रिय असतात माणसाला. तर ती मला कशासाठी मिळालेली आहेत, हा प्रश्न मला पडत नाही, जो पडला पाहिजे. आणि जो आता पडला आहे असं समजून आपण त्याचा पुढे विचार करतो आहे. आणि आपण जो त्याचा आपल्या देहाचा जो उपयोग करतो, जी कर्म करतो, तो त्याचा अगदी बेसिक उपयोग आहे. तो आपोआपच होत असतो, त्याच्यासाठी विशेष काही प्रयत्न करावे लागत नाहीत. प्रपंच हा होतच असतो, त्याला काहीही विशेष बुद्धी, विशेष कष्ट, विशेष काही प्लॅन वगैरे काही लागत नाही. ते अगदी बेसिक गोष्ट आहे माणसाची. तर माणसाला बुद्धी मिळालेली आहे हे सुद्धा त्याला कोणीतरी सांगावं लागतं, असं डॉक्टर काका एका प्रवचनात म्हणाले होते की अरे तुला बुद्धी दिलेली आहे हे विचार करण्यासाठी, ही सुद्धा आठवण करून द्यावी लागते किंवा जाणवून द्यावं लागतं. डॉक्टर काकांनी त्यांच्या हॉस्पिटलमध्ये 50 वर्षापूर्वीच एक बोर्ड लिहून ठेवला होता, कोण आहेस, काय करत आहेस, लक्षात आहे ना. हे त्यांनी त्यांच्या स्वतःसाठी पण लिहिलं होतं आणि जाणारे येणारे लोक पण ते पाटी वाचून काहींना बोध झाला असेल, काहींना झाला नसण्याचीच शक्यता जास्ती आहे. पण हे जे आहे हे मुख्य आहे. तू कोण आहेस, काय करत आहेस, लक्षात आहे ना. म्हणजे तू कोण आहेस, तुझ्यामध्ये काय क्षमता आहेत आणि तू काय करतो आहेस, हा विचार आहे याच्यामध्ये. तर बुद्धी आणि ही पंचेंद्रिय यांचा खरा उपयोग कोणता हे डॉक्टर काकांनी तेव्हाच सांगायला सुरुवात केली. माणूस म्हणून इतर प्राण्यांपेक्षा काहीतरी वेगळ्या क्षमता माणसामध्ये असतात हे आधी समजावून द्यायला सुरुवात केली. मग त्याचा खरा उपयोग काय ते सांगताना डॉक्टर काका म्हणतात की मी दुःखी आहे, मला त्रास होतो, हेच मुळात माणसाला कळत नाही आणि कळलं तरी तो ते ॲक्सेप्ट करत नाही. एवढी बुद्धी दिलेली असूनसुद्धा माणूस गाढ अज्ञानामध्ये असतो, हे आधी संत आणि सद्गुरू आपल्याला सांगतात आणि मग त्याच्यातून बाहेर कसं पडायचं त्याच्यासाठी आपल्याला मार्ग दाखवतात. तर वास्तविक संत हे ज्ञानी आहेत, आत्मज्ञानी आहेत, सुखरूप आहेत, आनंदरूप आहेत. तर त्यांना मग ह्या सगळ्या माणसाला हे सगळं जाणवून द्यायचं, त्याला दाखवायचं की हे कसं आहे, काय कर वगैरे वगैरे. तर हे खरं म्हणजे काय गरज आहे, तर खरं म्हणजे तोच तर संत, महात्मे, ज्ञानी आणि सामान्य माणूस याच्यामधला फरक आहे. अज्ञानाला ज्ञानी करून सोडण्याची, दुःखी जीवाला सुखी करून सोडण्याची ज्यांची तळमळ असते ते सगळे, त्यांनाच आपण तर संत म्हणतो. आता ही जी प्रोसेस आहे ना, ती प्रोसेस म्हणजे शास्त्र, सद्गुरूंचं योग्य ते व्यवस्थित मार्गदर्शन आणि ते घेणं, त्याप्रमाणे वाटचाल करणं, ही आपली त्रिसूत्री आहे. या शास्त्रामध्ये, परमार्थशास्त्रामध्ये 5 या आकड्याला खूप महत्त्व आहे बरं का. 5 काय काय आहेत 5? तर ती पंचमहाभूतं आहेत, अंतःकरणाचे पंचक आहेत, हे सगळं शास्त्र आहे.
विषयांचे पंचक आहेत, ज्ञानेंद्रियांची पंचक आहेत, म्हणजे ती पण 5 आहेत, आणि कर्मेंद्रियसुद्धा आपली 5च आहेत माणसाची. तर ह्या 5 गोष्टींचा समूह हा या पंचीकरण ज्याचा आपण विचार करतो आहे त्या पंचीकरणाचा त्या प्रक्रियेचा या पंच महाभूतांचा, अंतःकरण पंचक, विषयांचं पंचक, ज्ञानेंद्रियांचं पंचक आणि कर्मेंद्रियांचं पंचक, याचा हा सगळा समूह ह्या पंचीकरणाच्या प्रक्रियेचा खूप महत्त्वाचा घटक आहे. त्यातली आता पुढची मुख्य गोष्ट अशी आहे की हे लक्षात ठेवायचं आहे मुद्दा नक्की, की हे जे सगळे 5 गोष्टी आहेत ना, हे जे घटक आहेत ते संपूर्णपणे अचेतन आहेत. यापैकी एकालाही स्वतःचं चेतनत्व नाही. तर चेतनत्व नाही यापैकी एकालाही. मग हे काय आहेत? हे सगळे अचेतन आहेत. समर्थ तर या 25च्या ऐवजी 82 हे असे अचेतन घटक किंवा तत्व सांगतात. ते म्हणतात की देह हा 82 अचेतन तत्वांचा बनलेला आहे. हे सगळी जी तत्व आहेत ती सगळी अचेतन आहेत. मग हा जो देह आहे तो चालतो कसा? त्याला चालवतं कोण? त्याच्यामध्ये जो जीव येतो किंवा जी चेतना असते, जे चेतनत्व असतं, जे चेतन असतं, चेतना देतं, ज्याच्यामुळे आपण हसतो, बोलतो, वाचतो, श्रवण करतो, अभ्यास करतो, साधना करतो, विचार करतो, हे सगळं कोणामुळे घडतं? ते जे काय आहे ते एक तत्व आहे आणि जे चेतन तत्व आहे ते एकच आहे. ते सगळं ह्या 82 अचेतन तत्वांना चालवतं आणि ज्याच्यातून माणूस आपले जे काय करत असतो कर्म ते करत असतो. कर्म आणि जे काय क्रिया करत असतो त्या सगळ्या. हे जे तत्व आहे, जे काहीतरी तत्व आहे, ते जे तत्व आहे ना त्याचा शोध घेणं ही आपली प्रक्रिया आहे. हे आपलं काम आहे. तर ह्या शोध घेण्याच्या प्रक्रियेला आणि त्याचा जो परिणाम म्हणजे त्याचा परिणाम काय? मी आत्मस्वरूप आहे, मी ब्रह्म आहे, मी आत्मा आहे, हे जे ज्ञान होतं, ह्या ज्ञानाला, ह्या प्रक्रियेला पंचीकरण असं म्हणतात. परत एकदा सांगते, हे जे चेतन तत्व आहे त्या चेतन तत्वाचा शोध घेण्याची प्रक्रिया आणि त्या प्रक्रियेचा जो परिणाम म्हणजे जे ज्ञान मिळतं, जे आत्मस्वरूप मला समजतं, ह्या ज्ञान होण्याच्या प्रक्रियेला पंचीकरण असं म्हणतात. एकदम पूर्ण क्लॅरिटी आहे, पूर्ण शास्त्रशुद्ध मांडणी आहे. हे जे सगळं जी काय प्रक्रिया आहे त्याला पंचीकरण असं म्हणतात. म्हणून डॉक्टर काका सतत आपल्याला शास्त्राला धरूनच वाटचाल सांगत असतात बरं का. कधीही शास्त्र सोडायचं नाही, कारण हे परमार्थशास्त्र अतिशय परिपूर्ण आणि शुद्ध आहे. ही मुख्य श्रद्धा ह्याच्यामध्ये अपेक्षित आहेच. म्हणून शास्त्राचा परिपूर्ण अभ्यास, संतांचं सांगणं आणि आपली साधना ही त्रिसूत्री सर्वात महत्त्वाची आहे असं ते सतत सांगत आणि बिंबवत असतात. मग समर्थांची नवविधा भक्ती, पंचीकरणाची प्रोसेस, ह्या गोष्टी दोन्ही हातात हात घालूनच गेल्या पाहिजेत आणि जातात. भक्ती, उपासना, कर्म, ज्ञान हे सगळे घटक जेव्हा एकत्र येतात, त्यांचा जेव्हा योग घडतो, त्या योगामुळे हे आपल्याला आत्मज्ञान साधकाला होण्याची व्यवस्था आहे असं डॉक्टर काका सतत आपल्याला सांगतात. यासाठी हिंदू धर्मात हजारो वर्षापासून अनेक संप्रदाय निर्माण झाले. मग अशा ज्ञानी व्यक्तीचा म्हणजे डॉक्टर काकांचा काही संप्रदाय असा काही आहे का हो? माहिती आहे का आपल्याला त्यांचा कोणता संप्रदाय? ह्याचा विचार करण्यापूर्वी थोडक्यात संप्रदाय म्हणजे काय ते पाहू. तर संप्रदाय म्हणजे एखादी विशिष्ट आध्यात्मिक किंवा पारमार्थिक परंपरा. खरं म्हणजे संप्रदाय हा सगळ्याच विद्यांच्या बाबतीत असतो. गाण्याचा संप्रदाय असतो, नृत्याचा असतो, ह्या ज्या सगळ्या 64 कला विद्या आहेत त्याला सुद्धा संप्रदाय असतोच. म्हणजे फक्त परमार्थाचा संप्रदाय असा एक आपल्याला वाटतं तसं नाही आहे. त्याला आपण जे घराणं किंवा परंपरा म्हणतो ते त्या इतर विद्यांना पण असतं. पण ही जी ब्रह्मविद्या आहेत त्याचे सुद्धा संप्रदाय आपल्याला नक्की माहिती आहेत. तर अशी आध्यात्मिक वंशपरंपरा किंवा आध्यात्मिक विचारधारा आणि त्या परंपरांचं अनुसरण करून साधना करणारा त्यातला साधक वर्ग
किंवा त्या परंपरेचे जे पाईक आहेत, निर्माते आहेत, त्यांचे शिष्य म्हणजे साधक, असे सगळं मिळून एक संप्रदाय तयार होतो. तर मग डॉक्टर काकांचा संप्रदाय कुठला, असा मला एक प्रश्न पडला. त्यांनी कोणताही संप्रदाय स्वतःहून काहीतरी त्याला विशिष्ट प्रयत्न करून असा काही निर्माण केला आहे असं नाही आहे. त्याला कोणतंही नाव पण दिलेलं नाही आहे. कोणाच्याही न कळत, त्यांच्याही न कळत आणि जे त्याच्यामध्ये घडत गेले त्यांच्याही न कळत आपोआपच एक संप्रदाय निर्माण होत गेलेला आहे की ज्याचे आपण आत्ता सगळे घटक आहोत. आणि त्या संप्रदायामध्ये आपण त्याच्यामध्ये सामील झालो आहे आणि त्यांनी आपल्याला त्याच्यामध्ये सहभागी करून घेतलेला आहे. तर त्याला काही विशिष्ट नाव नाही आहे किंवा त्याच्यासाठी काही खटाटोप त्यांनी केलेला नाही आहे, हे मुख्य आहे. तर अशा या संप्रदायाची एक महत्त्वाची अशी हे आहे की संप्रदाय म्हणजे काय, हे मुख्य म्हणजे आपल्याला थोडंसं लक्षात घेऊ की त्याच्यामध्ये डॉक्टर काकांनी जसं लिहून ठेवलं आहे एका ठिकाणी की संप्रदाय म्हणजे सम्यक प्रदान, म्हणजे सर्व प्रकारचा व्यवस्थित सांगोपांग विचार करून त्या संप्रदायाचा मुख्य विषय काय आणि त्याची पद्धत कोणती, त्याची नियमावली कोणती, हे ज्याच्यामध्ये नक्की केलेलं असतं किंवा होत गेलेलं असतं, तो विचार, ती पद्धती आणि तो विषय म्हणजे सम्यक, म्हणजे पूर्ण विचार. आणि त्याचं प्रदान करणं, प्रदान म्हणजे देणं. त्याच्यातून गुरु काय देत असतात, तर आपल्या सद्गुरूंना त्यांच्या गुरूंनी जे ज्ञान दिलेलं असतं ते आपल्या शिष्याला समजेल अशा पद्धतीने देणं, दान करणं, प्रदान करणं म्हणजे संप्रदान. म्हणजे त्याची व्याख्या अशी होते की स्वतःच्या गुरूकडून मिळालेलं ज्ञान, इथे ज्ञान म्हणजे आत्मज्ञान हा एवढाच एक विषय आहे, बाकी कोणतंही ज्ञान विद्या याच्यामध्ये अपेक्षित नाही. ज्ञान म्हणजे आत्मज्ञान हाच विषय आहे आपला. तर स्वतःच्या गुरूकडून मिळालेलं ज्ञान आपल्या शिष्यांना त्यांना समजेल अशा पद्धतीने रीतीपूर्वक देणं म्हणजे संप्रदान. म्हणजे संप्रदाय हा जो एक तयार होतो हा एक सुनिश्चितपणे आखलेला, स्पष्ट विचार असलेला, स्पष्ट मार्ग दाखवणारा आणि त्याचं उद्दिष्ट काय आहे, त्याचा विषय काय आहे हे अगदी स्वच्छपणे स्पष्टपणे सांगणारा असा जो असतो तो संप्रदाय. हा जो संप्रदाय असतो तो एकदा स्वीकारला की साधकाची किंवा जो शोध घेत असतो त्या मीचा शोध घेणाऱ्याचा जो मानसिक गोंधळ असतो किंवा त्याच्या आयुष्यात जी अनिश्चितता असते ती पूर्ण गेली पाहिजे, तरच तो खरा संप्रदाय. तर महत्त्वाची ही गोष्ट याच्यात लक्षात घेऊ की संप्रदाय हा म्हणूनच कधीही सामान्य माणसापासून सुरू होत नाही बरं का. ही अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे. कोणीही सामान्य मनुष्य एखादा संप्रदाय नाही सुरू करू शकत, किंवा समजा त्यांनी सुरू केला तर तो टिकत नाही, नावारूपाला येत नाही किंवा आकार घेत नाही. म्हणून आपल्याला जे माहिती आहेत संप्रदाय ते कोणते आहेत, तर विष्णूचा संप्रदाय, शंकर संप्रदाय, दत्तात्रेयांचा दत्त संप्रदाय, श्रीरामांचा संप्रदाय, अशा थोर विभूतींपासूनच जे शुद्ध तत्वच आहेत त्यांच्यापासूनच संप्रदाय सुरू होतात. आणि कारण ते सर्वज्ञ असतात आणि संपूर्णपणे दोषरहित अशा त्या विभूती असतात आणि म्हणून तेच संप्रदाय सुरू करू शकतात. हा मुख्य विषय. संप्रदायाचा आणखी एक महत्त्वाचं त्यांनी डॉक्टर काकांनी लिहिलं आहे त्यांच्या एका लेखामध्ये की संप्रदाय हा साधकाला सशक्त करत असतो. करत नसेल तर तो केला पाहिजे. सशक्त म्हणजे बलवान, सामर्थ्यवान करत असतो. म्हणजे संप्रदाय ही गोष्ट अशी आहे की ती साधकाला बलवान करते, ती सगळ्या बाजूनी त्याचं समृद्ध त्याला करत असते, त्याला घडवत असते आणि त्याचा विकास घडवून आणत असते. आणि तसाच तो असला पाहिजे. म्हणजे त्याच्यामध्ये सगळे संपूर्ण विचार, त्याचा मुख्य विषय हे सगळं सुनिश्चित असलं पाहिजे. तर मुंडक उपनिषदामध्ये म्हटलं आहे की ब्रह्मदेवापासून सुरू झालेला ब्रह्मविद्येचा संप्रदाय हा मुंडक उपनिषदात सांगितला आहे. मुंडक उपनिषद काय एका ठिकाणी म्हणतं की ओम ब्रह्मादेवानां प्रथमः संबभूव विश्वस्य कर्ता भुवनस्य गोप्ता स ब्रह्मविद्या सर्वविद्या प्रतिष्ठां
अथर्वाय ज्येष्ठपुत्राय प्राह असा त्यातला हा श्लोक आहे. ह्या श्लोकाचा थोडक्यात अर्थ असा आहे की जगात जेवढ्या काही विद्या आहेत त्या सर्व विद्यांना ज्ञानरूप आत्म्याचा आधार आहे. अतिशय महत्त्वाचं आहे. सगळ्या विद्यांना ज्ञानरूप आत्म्याचा आधार आहे. ज्ञानरूप आत्मा हा ज्ञानरूप आहे आणि त्याचाच आधार प्रत्येक विद्येला हा असतो. पण जी ब्रह्मविद्या आहे, जी आत्मविद्या आहे, ती जगनिर्मात्या आणि जगपालनकर्त्या ब्रह्मदेवाने निर्माण करून आपला मोठा मुलगा अथर्वा याला ती दिली, असा या श्लोकाचा अर्थ आहे. मग त्याच्यानंतर पुढे ती अंगी ऋषी, सत्यवाह, भारद्वाज ऋषी, अंगिरस ऋषी यांच्यापर्यंत ती पुढे गेली. पुढे त्याची वाटचाल अशी आहे. म्हणजे संप्रदाय म्हणजे केवळ एखादा समुदाय, एखादी संस्था, एखादं संस्थान, संघटना असं काही नसून गुरुपरंपरायुक्त सदुपदेशस्य असा त्याचं स्वरूप आहे. म्हणजे ब्रह्मतत्वाचा गुरुपरंपरायुक्त उपदेश ज्या सिस्टीममध्ये सांगितला जातो त्याला संप्रदाय असं म्हणतात. एकदम साधी व्याख्या, साधा अर्थ, मुख्य अर्थ. मग परमपूज्य डॉक्टर काकांचा नक्की संप्रदाय कोणता हा मगाशी पण प्रश्न उपस्थित केला होता आपण. तर त्यांच्याच व्याख्येनुसार आणि ते जे सतत सांगतात एकच विचार, तर त्यांच्या संप्रदायाला नाव जरी नसलं तरी विषय हा नक्कीच आहे त्याच्यात. आणि मुख्य तो जो पाहिजे तो आहेच. तो काय आहे ते सांगतात की कशासाठी हे सगळं आपण करतो, त्यांच्या मागे आपण का जातो, त्यांच्या सांगितलेल्या त्यांच्या मार्गदर्शनानुसार का आपण आपला अभ्यास करतो आहे, साधना करतो. तर उद्दिष्ट आहे सकळ दुःखाची निवृत्ती, अज्ञानाची निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती. बस हा एकच विषय, म्हणजेच मुक्ती, म्हणजेच मोक्ष. पण मुक्ती आणि मोक्ष म्हणजे नक्की काय, तर सकल दुःखांची निवृत्ती, सकल अज्ञानाची निवृत्ती आणि परम आनंदाची, निखळ आनंदाची प्राप्ती. बस हा एकच विषय. तर आचार्यांच्या अद्वैत तत्त्वज्ञानाची सुद्धा त्यांना जे त्यांच्याकडून जे तत्त्वज्ञान मिळालं त्यांना श्री शंकराचार्य गुरु खंदारकर महाराज यांच्या संप्रदायामधून ही जी ब्रह्मविद्या त्यांच्यापर्यंत आली आणि ती ते आपल्याला देत आहेत. म्हणजे ह्या सगळ्याचं मंथन करून आपल्याला अशा नवनीत स्वरूपात, म्हणजे असा एक लोण्याचा गोळा त्या सगळ्याचं काढून एक सार, लोण्याचा गोळा म्हणजे लोणी हे सार असतं, ताक घुसळून केलेलं ते सार असतं. असं जी संबंध त्या तत्त्वज्ञानाचं घुसळण करून त्याचं पूर्ण मंथन करून आपल्याला असं नवनीत रूपात शुद्ध, स्वच्छ, शुभ्र असा लोण्याचा गोळा आपल्या हातात असे आणून देत आहेत ते. हा शुद्ध, शुभ्र आणि शुद्ध, अगदी सोन्यापेक्षाही शुद्ध असा का आहे, तर त्याच्यामध्ये मंत्र नाही, तंत्र नाही, कुठले यज्ञ याग नाहीत, दान असं काही कर्मकांड नाहीत, व्यक्तीची पूजा नाही, त्याच्यामध्ये कोणती भीती घातलेली नाही, कोणतं कर्मकांड नाही, कुठलं द्रव्य, सोनं, पैसा ह्याचा काही संबंध नाही, त्याचा स्पर्शसुद्धा नाही. कुठलं एक असं संस्था आहे असं नाही, कुठलं तरी संस्थान नाही, गट नाही, असं कुठल्या ह्या सगळ्या भेसळयुक्त पदार्थाचा त्याला स्पर्शसुद्धा झालेला नसल्यामुळे त्याला ती शुद्धता आलेली आहे. त्याचं शुद्ध, एकदम सोन्यासारखं शुद्ध, अतिशुद्ध असं लोण्याचा गोळा त्यांनी आपल्यासमोर असा तयारच करून दिलेला आहे. फक्त तो आपल्याला आता त्याची चव घ्यायची. म्हणजे ही पंचीकरणाची प्रोसेस जी आहे, प्रक्रिया आहे, ती करून माझा अनुभव मला घ्यायचा आहे. एवढंच माझं काम आहे. तर आता हा जो संप्रदाय आपण पाहिला, तर त्याच्यामध्ये मगाशी एक विचार असा पाहिला आपण की संप्रदाय हा त्या व्यक्तीचं, म्हणजे साधकाचं पोषण करत असतो, म्हणजे त्याला सामर्थ्यवान करत असतो, बलवान करत असतो. तर असा जो संप्रदाय आहे, हा जो तयार झालेला, की ज्याला काही नाव नाही आहे, तो कसा झाला आहे असं माझ्या मनात विचार आला की याच्यामध्ये काय काय आहे किंवा काय काय नाही, काही नाहीच आहे असं नाहीच आहे, सगळ्याचं सार आहे ते. म्हणून मला थोडक्यात असं म्हणावंसं वाटतं की समर्थांचा श्रीराम संप्रदाय, म्हणजे खरं तो समर्थ संप्रदाय जरी असला तरी तो
श्रीरामांचा संप्रदाय आहे, तो समर्थ संप्रदाय, श्रीराम संप्रदाय म्हणजे दुसरा आदिनाथांचा नाथ संप्रदाय, वैष्णवांचा भागवत संप्रदाय, ज्ञानोबा तुकोबांचा वारकरी संप्रदाय आणि शंकराचार्यांचा अद्वैत संप्रदाय, अद्वैत तत्त्वज्ञान. या 5 संप्रदायांच्या पंचीकरणातून हा डॉक्टर काकांचा शुद्ध परमार्थाचा संप्रदाय निर्माण झालेला आहे. त्यांनी हे असं पंचीकरण केलं आहे. ह्या 5 संप्रदायांचा एकत्र करून त्याचं पंचीकरण, त्याच्यावरती प्रक्रिया करून आपल्याला असं सार रूपाने हा परमार्थ त्यांनी आपल्याला दिलेला आहे. सांगतात ते, आणि त्याचा उहापोह, त्याचा प्रसार आणि प्रचार हा त्यांनी गेली 50 वर्ष केलेला आहे. म्हणून परमार्था पंचीकरण हे जे आपण पहिल्यांदा पाहिलं समर्थाने सांगितलेलं, तेच हे परमार्थाचं पंचीकरण त्यांनी केलेलं आहे आणि त्याचा आपल्याला असा अनुभव घेण्यासाठी ते सिद्ध करून दिलेलं आहे. मग आता माझं कर्तव्य काय आहे साधकाचं, शिष्य म्हणून आणि सांप्रदायिक म्हणून, तर त्यांच्या ह्या सिस्टीममधले असे कळीचे मुद्दे लक्षात घ्यावेत आणि आपण सर्वांनी आपापलं पंचीकरण साधून घ्यावं आणि आपण आपली सुखरूपता, ज्ञानरूपता. चातुर्मास उत्सव समिती ब्रह्मपुरीच्या वतीने प्रवचनमालेच्या या सांगता समारोहात बोलताना आम्हाला अतिशय आनंद होतो. महाराष्ट्र ही अतिशय संतांची भूमी आहे. संतांनी महाराष्ट्रात भरपूर कार्य केलेलं आहे. त्यावेळेस ज्ञानदेवांच्या, तुकारामांच्या, राष्ट्रसंतांच्या वेळेस जो समाज होता, त्या समाजाला अनुसरून संतांनी कार्य केलं. त्या तळागाळातील लोकांना समजावं अशा भाषेत आपलं लिखाण करून तळागाळातील लोकांना समजावं अशी ग्रंथरचना त्यांनी केली. आज तो अनुभव या चातुर्मास उत्सव समितीच्या या प्रवचनमालेत वक्त्यांच्या प्रवचनामधून आम्हाला येत आहे. सर्व वक्त्यांनी बिलकुल वेळेत व्हिडिओ देऊन महाराष्ट्रातील तळागाळातील लोकांना समजावं असं गाथेतील ज्ञान, भक्ती आणि वैराग्याचा सारगर्भित अर्थ सर्व श्रोत्यांना समजावून सांगितलेला आहे. सर्व श्रोत्यांचे, सर्व वक्त्यांचे चातुर्मास उत्सव समितीच्या वतीने हार्दिक आभार तर मानतो. सर्व वक्त्यांचं वय पाहू जाता आपला व्हिडिओ बनवणे आणि कुठलेही आधुनिक तंत्रज्ञान माहिती नसताना ते आत्मसात करणे, त्याची लिंक बनवणे आणि ती पाठवणे इथपर्यंतचं कार्य जे आदरणीय सर्व वक्त्यांनी केलं, खरंच चातुर्मास उत्सव समिती ब्रह्मपुरी त्यांचे हार्दिक आभार मानत आहे. सर्व आदरणीय वक्त्यांमध्ये आदरणीय हरिभक्तीपरायण डॉक्टर ज्योत्स्नाताई पाटणकर रत्नागिरी, आदरणीय हरिभक्तपरायण प्राचार्या साधनाताई पुरोहित, आदरणीय हरिभक्तीपरायण माधुरीताई जोशी बुलढाणा, आदरणीय हरिभक्तीपरायण जयश्रीताई सांगवीकर पुणे, आदरणीय श्री दिलीपराव जोशी बुलढाणा, आदरणीय हरिभक्तीपरायण सौ शिल्पाताई सहस्त्रबुद्धे यवतमाळ, आदरणीय हरिभक्तीपरायण प्राध्यापक अभिजित देशमुख महाराज बुलढाणा, हरिभक्तीपरायण सौ सीमाताई इनामदार पुणे, आदरणीय हरिभक्तीपरायण प्राध्यापक बाळकृष्ण चौगुले सर कोल्हापूर, आदरणीय हरिभक्तपरायण कौलवकर सर, आदरणीय सौ तेजस्विनीताई कुलकर्णी खामगाव, आदरणीय सौ अर्चनाताई जोशी वाशिम, आदरणीय श्री मोहनराव कुलकर्णी खामगाव, आदरणीय हरिभक्तीपरायण डॉक्टर सुनील लुले यवतमाळ, हरिभक्तपरायण श्री शशांक कोंडेकर सर मुरगुड, आदरणीय हरिभक्तीपरायण सौ स्नेहाताई महाजन पुणे, हरिभक्तीपरायण आदरणीय डॉक्टर सौ कांचनताई जोशी कोल्हापूर, आदरणीय हरिभक्तीपरायण डॉक्टर नीनाताई मोडक नागपूर, हरिभक्तीपरायण उज्ज्वलाताई वझे नागपूर, हरिभक्तीपरायण ममताताई गजरे
नागपूर. हरिभक्तीपरायण वर्षाताई दामले यवतमाळ. हरिभक्तीपरायण आदरणीय मोहनराव वैद्य नागपूर. हरिभक्तीपरायण आशाताई पांडे यवतमाळ. हरिभक्तीपरायण सौ शैलजाताई मुले. हरिभक्तीपरायण श्री डॉक्टर बांगडे. हरिभक्तीपरायण आदरणीय डॉक्टर पुरोहित यवतमाळ व हरिभक्तीपरायण शोभाताई पुरोहित यवतमाळ. या सर्व वक्त्यांनी मांडलेला वेदांत सर्व श्रोत्यांना समजला. चातुर्मास उत्सव ब्रह्मपुरीच्या वतीने सर्व आदरणीय वक्त्यांचे हार्दिक आभार. तसेच प्रवचन फक्त करणे पण त्याला ऐकणारा जो श्रोता आहे हा श्रोता सुद्धा अतिशय जिज्ञासू आणि या सर्व जिज्ञासू श्रोत्यांनी हा सर्व वेदांत ऐकला. सर्व श्रोत्यांचे चातुर्मास उत्सव ब्रह्मपुरीच्या वतीने हार्दिक आभार. तसेच चातुर्मास उत्सव समितीमध्ये कार्य करणारे सर्व कार्यकर्त्यांचे हार्दिक आभार मान. ब्रह्मपुरी चातुर्मास उत्सव महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलवरून ज्या असंख्य श्रोत्यांनी ही प्रवचनं ऐकली त्या सर्व श्रोत्यांचे हार्दिक आभार. आणि हे यूट्यूब चॅनल तयार करणारे आमच्या ब्रह्मपुरीचे चातुर्मास उत्सव समितीचे सर्व कार्यकर्ते, तांत्रिक व्यवस्था सांभाळणारे सर्व कार्यकर्ते, या सर्वांचे हार्दिक आभार मानतो. आणि प्रत्यक्ष अप्रत्यक्ष चातुर्मास उत्सव समितीला आमच्या ब्रह्मपुरीतील, महाराष्ट्रातील इतर सर्व मंदिरातील ज्या कार्यकर्त्यांनी जो आम्हाला उत्साह दिला, जे प्रेम दिलं, या पूर्ण 6 महिन्यातील या प्रेमाचा सुद्धा आम्ही हार्दिक आभार मानतो. पुन्हा पुढल्या वर्षी चातुर्मास उत्सव समिती ब्रह्मपुरी चातुर्मास उत्सव आयोजन करेल. धन्यवाद.